दुपारी अचानकपणे कर्मचारी संघाने संपाची नोटीस काढली आणि मोहन वेळेपेक्षा कितीतरी लवकरच घरी पोहोचला. दार लॉक होतं. तो बेल वाजवू शकत होता. पण त्याने तसं केलं नाही. मीनाला त्याने बरेच दिवसात सरप्राईज दिलं नव्हतं. त्यामुळे एकदम तिच्यासमोर हजर होऊन तिला चकित करण्याचा त्याचा इरादा होता. अर्थात सरप्राईज वगैरे हे सगळं थोतांड होतं. खरं म्हणजे मागील काही दिवसांपासून त्याला मीनाचा त्याच्या बायकोचा संशय यायला लागला होता. मीना दिसते तितकी साधी नाहीये असं त्याला प्रकर्षाने वाटू लागलं होतं. त्यामुळेच सरप्राईजच्या नावाखाली वेळी अवेळी घरी येऊन एकप्रकारे तो मीनावर पाळत ठेवत होता. तसं बघितलं तर मोहनला मीनाचा संशय घेण्याचं काही ठोस कारण नव्हतं. त्याचा स्वभावही असा काही संशयी वगैरे नव्हता. आधी मोहन मीना आईवडिलांसोबत त्यांच्या स्वतःच्या घरी राहायचे तेव्हा तर मीनाबद्दलचा असला विचार मोहनच्या मनालाही कधी शिवला नव्हता. पण 3 महिन्यांपूर्वी त्याची बदली झाली आणि त्याला मीनाला घेऊन या नवीन गावात यावं लागलं. इथं आल्यापासून मीनाच्या वर्तवणुकीत लक्षणीय बदल झाला होता. नजर खाली झुकलेली, हात सदैव कामात गुंतलेले. भरतकाम, विणकाम, लोणची पापड, स्वयंपाकपाणी, झाडू पोछा, आला गेला, आगत स्वागत यात गुंतलेली आज्ञाधारक पत्नी मोहनने पाहिली होती. पण इथं आल्यावर मीना एकदम स्वतंत्र झाल्यासारखी मोकळी झाली होती. एरवी तिच्या डोक्यावरून साडीचा पदर कधी खाली पडत नव्हता. आणि आता खांद्यावर 2 बारीक नाड्यांनी अडकवलेला नाईट गाऊन घालून अर्धी छाती उघडी टाकलेली मीना संपूर्ण घरभर वावरत असे. मोहनला मीनातला हा बदल आवडला नव्हता असं नाही. खरं कबूल करायचं झालं तर त्यालाही मान खाली घालून घरकाम उरकणाऱ्या आणि रात्री बिछाण्यात नुसती साडीवर करणाऱ्या बायकोचा कंटाळा आला होता. रोमांस करणारी, पुढाकार घेणारी बायको त्यालाही हवी होती. पूर्णविराम. म्हणूनच मीनातला हा बदल त्याने आनंदाने स्वीकारला. पण हे इथंच थांबलं नाही. दिवसेंदिवस मीनाचं सौंदर्य जसं खुलत गेलं तसं तिची भूकही वाढत गेली. लाजेचा पदर गळून पडला आणि मीना भुकावल्या शरीराची, संभोगाची नशा अनुभवायला उत्सुक अशी स्त्री बनली होती. मीनाच्या शालीन नजरेत आता वासनेचा हावरट ठिपका लखलखताना स्पष्ट दिसायला लागला होता. आणि त्यामुळेच मोहन अस्वस्थ होऊ लागला. त्याची ही अस्वस्थताच त्याच्या मनात उठणाऱ्या संशयाची मूळ होती. शारीरिक गरजेसाठी मीना आपल्याशी प्रतारणा करू शकते. हे विचार मोहनच्या मनात उठला आणि मनाच्या एका कोपऱ्यात त्या विचाराने संशयाचं घर केलं. आपल्या मनातील भावना स्पष्टपणे तो उजागर करू शकत नव्हता. मग त्याने मीनावर शक्य तितकी पाळत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जायचं सांगून तो अपरात्री घरी परतू लागला. आज संपामुळे अचानक सुट्टी मिळाल्याने तर त्याला आयती संधीच मिळाली होती. दाराची बेल न वाजवता आणि कसलाही आवाज न होऊ देता स्वतःजवळच्या चावीचा वापर करत मोहनने बाहेरून दार उघडलं आणि तो गुपचूप आत शिरला. दबक्या पावलाने मीनाला शोधत तो आत जाऊ लागला. आई ग. घशातून आलेला मीनाचा घोगरा आवाज त्याच्या कानी पडला आणि त्याचं संपूर्ण अंतर्धान झालं. त्याने लक्ष देऊन ऐकलं तेव्हा बेडच्या कुरकुरण्याचा अस्पष्ट आवाज मोहनच्या कानात घुसला. त्याचा संशय प्रबळ होत चालला होता. हा आवाज कशामुळे येतो हे त्याला चांगलं माहीत होतं. डोळ्यापुढे नको ते चित्र उभं राहिलं आणि त्याचं संपूर्ण शरीर थरारून उठलं. मोहनच्या डोक्यात विचारचक्र सुरू असतानाच मीनाच्या तोंडून फुटलेली अस्फुटशी मादक किंकाळी बाहेर पडली. पूर्णविराम. चढलेल्या श्वासाचे आवाज स्पष्टपणे ऐकायला येऊ लागले. आता शंकेला जागा उरली नव्हती. त्यांचा संशय खरा ठरला होता. त्याची बायको मीना त्याच्याच बेडरूममध्ये कुण्यातरी दुसऱ्यासोबत प्रणयरत झाली होती. ही प्रतारणा मोहन सहन करू शकत नव्हता. त्याचा रागाचा पारा इतका चढला की त्याला आता कशाचंच भान उरलं नव्हतं. त्याची प्रतिक्रिया अतिहिंसक होती. आतल्या खोलीत मीना बरोबर जो कोणी असेल त्या व्यक्तीला तो मारल्याशिवाय सोडणार नव्हता. डोकं भनकलं होतं. रागाने सारासार विचारावर मात केली होती. आवेशात मोहन किचनमध्ये गेला. किचनमधला भाजी कापायचा मोठा चाकू हातात घेऊन अलगद पावले टाकत तो बेडरूमच्या दिशेने जाऊ लागला. आज जो कोणी असेल तो बेसावध असताना जोरात वार करून एका घावात काम फत्ते करायचा मोहनचा इरादा होता. परिणामांची आता त्याला चिंता उरली नव्हती. हातातला चाकू गच्च पकडून मोहन बेडरूम जवळ पोहोचला. उसासे, कणण्याचे आणि सोबत लाडीक हसण्याचे बारीक बारीक आवाज आता स्पष्टपणे ऐकू येत होते. हळूच दार पुढे सारत त्याने आत डोकावून पाहिलं. माणसाच्या मनात विश्वास आणि स्वतःच्या सुरक्षिततेचे अनेक कडे असतात. त्याचे विचार आणि समजातून एक एक कडा निर्माण होत जातो. पण एखादी अशी घटना घडते की त्याच्या सगळ्या कल्पनांना सुरुंग लागतो. मनात निर्माण केलेल्या सुरक्षिततेच्या कड्यांना तडा जातो आणि असुरक्षिततेची भावना त्याच्यावर हावी होते. मोहनची सध्याची अवस्था अगदी तशीच झाली होती. मीनावरचा त्याचा संशय खरा ठरला असता, तिच्या बाहुपाशात जर त्याला एकदा पुरुष दिसला असता तर साहजिक त्याला वेदना झाल्या असत्या. भांडण, तंटा, हाणामारी करून किंवा थेट मीनाला घरातून हाकलून देऊन त्याने त्यावर काहीतरी मार्ग काढला असता. मात्र त्या खोलीत त्याला जे दिसलं त्यामुळे तो हादरून गेला होता. मनावर भीतीचा असा काही पगडा बसला होता की अजूनही त्याचे हातपाय थरथरत होते. घराच्या बाहेर आल्या आल्या बाजूलाच असलेल्या एका बारमध्ये मोहन जाऊन बसला. 2 पेग पोटात गेल्यावर त्याच्या हृदयाची धडधड जरा सामान्य झाली. हातापायात त्राण आलं. मेंदू काम करायला लागला. आता तो परिस्थितीवर विचार करू शकत होता. बेडरूममध्ये नेमकं काय सुरू होतं
यावर त्याने विचार करायला सुरुवात केली आणि 2 क्षण दिसलेला तो नजारा त्याच्या डोळ्यासमोर साक्षात उभा राहिला. त्या खोलीत भरदुपारी अंधार पसरला होता. खोलीच्या 3 कोपऱ्यात 3 मेणबत्त्या लावल्या होत्या. मेणबत्त्यांच्या त्या पिवळ्या प्रकाशात खोलीतील दृश्य भेसूर दिसत होतं. मोहनने जेव्हा आत नजर टाकली तेव्हा मीना पलंगावर उठून बसली होती. अंगावर एकही कपडा नव्हता. तिच्या नग्न शरीराचा प्रत्येक अवयव फुलून आला होता. तिच्या छातीचा टोकदारपणा तर त्याला इतक्या लांबूनही जाणवत होता. तिचे लांबसडक केस विखुरले होते. आपले आसुसलेले बाहू पसरून तिने कुणाला तरी जवळ खेचलं. चुंबनाचे आदान प्रदान करताना तिचे ओठ, तिच्या हाताची मिठी, चेहऱ्यावरील हावभाव सारे काही प्रणयात रत झालेल्या स्त्रीसारखे होते. पण मोहनला तिच्या मिठीत कुणीच दिसत नव्हतं. नंतर ती बेडवर उताणी झाली. आपल्या 2 मांड्या ढोपरात वाकून ती संभोग अवस्थेत आपल्या तोंडून चित्कार सोडत होती. तिचं तोंड उघडं होतं. उघड्या तोंडातून श्वास घरघरत होता. ओठांच्या फटीतून लाळ गळत होती. फक्त एकदाच मोहनची नजर तिच्या डोळ्यात गुंतली. तिचे डोळे, भयंकर, मोठे मोठे वटारलेले लालभडक डोळे. त्या डोळ्यात क्रौर्य होतं, खुनशीपणा होता आणि त्या पलीकडलंही काहीतरी होतं. त्याचवेळी एक क्षण मोहनला मीनाच्या बाहुपाशात असलेल्याची एक झलक दिसली. राकट दाढीचा एक उभट चेहरा, डोक्याचा गोटा, मागे घेरा. त्याचा वर्ण गोरा होता पण पांढऱ्या संगमरवरासारखा निर्जीव वाटत होता. चेहराही कोरीव दगडाचा वाटत होता. जिवंत होते ते फक्त डोळे. भट्टीच्या लाल काचेतून आतल्या धगधगत्या ज्वाला दिसाव्यात तसे अंगारासारखे फुललेले डोळे. मोहनला बसलेला धक्का अनपेक्षित होता. आतलं दृश्य पाहून तो त्याच पवित्र्यात थिजून उभा राहिला. मीना सोबत तिचा एखादा प्रियकर असेल अशी तो कल्पना करत होता. पण हे काहीतरी निराळंच होतं. त्याला मानवी म्हणावं की नाही याचीही शंका येत होती. ते लालभडक डोळे, ती निस्तेज त्वचा, मध्ययुगीन काळातला वाटावा तसा त्याचा तो अवतार. सजीवपणाचं एकही लक्षण त्याच्यात नव्हतं. म्हणजे मग मीना एका मृत व्यक्तीसोबत संभोग करीत होती, एका भूतासोबत? नुसत्या कल्पनेने त्याही क्षणी मोहनच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याचवेळी त्याला जाणवलं की भूत या संकल्पनेपेक्षाही हा प्रकार वेगळा आहे. पण नेमका हा प्रकार आहे तरी काय? आणि मीना यात कशी अडकली? तिला सगळं माहीत आहे की तिच्या नकळत हा प्रकार सुरू आहे? मनात उठणाऱ्या या प्रश्नांना त्याच्याजवळ काहीच उत्तर नव्हतं. उलट मनात एक शंका होती. त्याला दिसलं ते खरोखरच दिसलं की त्यालाच काहीतरी भास झाला? मनाची संभ्रमावस्था झाली होती. मेंदू बंद पडला होता. काय करावं? मोहनला काहीच सुचत नव्हतं. तणाव मनावर भीतीचा असा अंमल बसला होता की परत घरी जाण्याचा विचारही त्याच्या मनात येत नव्हता. विमनस्क मनस्थितीत तो टेबलावर नुसता बसून होता. अंदाज तर्क लावण्यात बराच वेळ गेला. शेवटी त्याला समजलं की काहीतरी केल्याशिवाय त्याचं समाधान होणार नव्हतं. कोणाला तरी ही विलक्षण हकीकत, ही आगळी अनुभूती सांगायलाच हवी होती. हा अनुभव त्याच्या मनात सामावत नव्हता, एखाद्या विषारी कणासारखा जळजळत होता. इतर सर्व विचारांना त्यामुळे एक विकृत रूप येत होतं. नाही, हे मनात ठेवून चालणार नव्हतं. पण सांगण्यासारखी व्यक्ती कोण होती? त्याच्यापुढे ऑफिसातल्या एक दोघांचे चेहरे आले. त्याचा सहकारी बोंबडे, पण तो फटकळ स्वभावाचा. त्याच्या मनात एकही गोष्ट गुपित राहत नव्हती. त्याने मोहनचा सगळा बोभाटा करून टाकला असता. शिंदे म्हणून एक होता, पण तो तर गरीब गाय. नुसती हकीकत ऐकून त्याला घाम फुटला असता. एकाएकी एक नाव मोहनच्या नजरेसमोर आलं. त्याच्या ऑफिसच्या मंगलाबाई. 40 वर्षाच्या मंगलाबाई त्याच गावच्या रहिवासी होत्या. स्वभावाने निडर आणि कडक, पण हे वरवरचं. तशा त्या अत्यंत प्रेमळ होत्या. प्रत्येकाच्या अडीअडचणीत खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभ्या राहत असत. परिस्थिती कशीही असली तरी त्यांच्याकडे त्यातून बाहेर निघायचा मार्ग असायचा. मुख्य म्हणजे मदत करायला त्या उत्सुक असायच्या. त्यामुळे ऑफिसमधलेच नाही तर गावातलेही अनेक जण त्यांच्याकडे मदत मागायला आलेले मोहनने बघितले होते. त्या नेमकी कशी आणि काय मदत करतात याबद्दल मोहनला विस्तृत माहिती नव्हती. पण मंगलाबाईबद्दल त्या गावात आदरयुक्त भीती असल्याचं त्याने स्वतः अनुभवलं होतं. मोहनशी त्यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे. मोहन इथं बदलून आल्यावर त्यांनीच तो राहत असलेली ऑफिसची ती जागा त्याला मिळवून देण्यासाठी मदत केली होती. एकूणच मंगलाबाईचं व्यक्तित्वच असं होतं की मोहन एखाद्या पुरुषाशी बोलताना अडखळला असता, परंतु त्यांच्याशी त्याला मनमोकळं बोलता आलं असतं. त्यामुळेच त्याची पावलं मंगलाबाईच्या घराकडे वळली हो. गावाच्या एकदम बाजूला असलेल्या एका छोट्याशा वस्तीत मंगलाबाईचं घर होतं. चौकात मोहनने एका मुलाला मंगलाबाईचं घर विचारलं तर त्या मुलाने त्याला या घरासमोर आणून उभं केलं होतं. काहीशा नवलाने मोहन त्या घराकडे पाहत होता. ते घर म्हणजे मातीच्या भिंतींचा आडोसा, वर वाशांच्या तुळ्या, त्यावर चौकट, त्यावर कौलारू छप्पर, एक बाहेरची ओसरीसारखी लांबच्या लांब खोली, आत जाणारी 2 बेठी अरुंद दारं. ओसरीवरच खांबाला कंदील टांगला होता. एक 70-75 वर्षाचा म्हातारा भिंतीला टेकून बसला होता. मंगलाबाई नोकरीत असूनही त्यांच्या घरात इतकी गरिबी कशी? मोहनला प्रश्न पडल्या वाचून राहिला नाही. अर्थात तो काही मंगलाबाईची गरिबी, श्रीमती बघायला आला नव्हता. त्यापेक्षा कितीतरी बिकट परिस्थिती सध्या त्याच्यासमोर उभी राहिली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठीच तर तो इथं आला होता. पण मंगलाबाई कुठं दिसत नव्हती. खरं म्हणजे मंगलाबाई घरी एकट्या असतील आणि त्यांच्याशी निवांत बोलता येईल
असा समज करून मोहन मंगलाबाईकडे आला होता. पण ओसरीवर बसलेल्या म्हाताऱ्याला पाहून त्याचा भ्रमनिरास झाला. आता आपल्याला बोलता तरी येईल का, याचीच त्याला शंका येत होती. एका क्षणी तर त्याने परत फिरण्याचा निर्णय घेतला. पण परत जाऊन जाणार कुठं, हा यक्षप्रश्न पुढे उभा असल्याने तो त्या म्हाताऱ्याजवळ गेला. बाबा, राम राम, मंगलाबाई आहेत का? म्हाताऱ्याने खाली घातलेली मान वर करून मोहनकडे बघितलं. काहीही न बोलता घराच्या आतल्या दिशेला बोट दाखवलं. मंगलाबाई घरात असल्याचा इशारा म्हाताऱ्याने केला होता. पण असं थेट घरात जाणं मोहनला प्रशस्त वाटलं नाही. त्यामुळे त्याने पुन्हा त्या म्हाताऱ्याशी संवाद साधला. बाबा, माझं जरा काम होतं. मंगलाबाईंना बाहेर बोलवता का? म्हाताऱ्याने पुन्हा चेहरा वर करून मोहनकडे बघितलं. अरे आज आवाज आहे, ती नाही येणार घराबाहेर, तूच जा की आत. घोगऱ्या आवाजात म्हाताऱ्याने त्याला उत्तर दिलं. आता मात्र मोहनचा नाईलाज झाला होता. घरात जाण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. मंगलाबाई, मंगलाबाई, आवाज देत देत तो घरात शिरला. पहिल्या खोलीत त्याला मंगलाबाई दिसल्या नाही तेव्हा त्याने दुसऱ्या खोलीत डोकावून बघितलं. आणि त्याची पावलं जागेवरच गोठली. एका दिवसात धक्का बसण्याची ही त्याची दुसरी वेळ होती. आतला नजरा चकित करणाराच होता. आतल्या खोलीत मंगलाबाई पूजेला बसल्या होत्या. पण ही काही साधीसुधी पूजा दिसत नव्हती. तो प्रकारच वेगळा होता. मंगलाबाईच्या समोर लहान मोठ्या 7 मानवी कवट्या एका सरळ रेषेत मांडल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या सुकलेल्या फुलांच्या माळा त्या खोलीत तोरण बांधल्यासारख्या लोंबकळत होत्या. मध्यभागी एक धुनी पेटलेली होती. त्या धुनीसमोर मंगलाबाई बसल्या होत्या. अंगावर केवळ एक हिरवं वस्त्र, तेही पूर्णपणे ओलं झालेलं. डोळे बंद करून तोंडाने काहीतरी पुटपुटत मंगलाबाई आपल्या विधीत मग्न झाल्या होत्या. 2 क्षण मोहन तिथं उभा राहिला आणि लगेच माघारी फिरला. तो थेट घराच्या बाहेर जाणार होता. परंतु मंगलाबाईच्या आवाजाने त्याच्या पावलांना पुन्हा ब्रेक लागला. साहेब, 2 मिनिटं बसा. आलेच बर का. आता मोहनचा नाईलाज होता. त्याला थांबावं लागलं. पहिल्या खोलीत असलेल्या एकमेव लाकडी खुर्चीवर तो बसला. त्याची अवस्था एकदम आकवट झाली होती. ऑफिसातल्या एका बाईला तिच्या घरात अशा अवस्थेत बघितल्याबद्दल त्याला जरा गिल्टी वाटत होतं. मंगलाबाईबद्दलचा त्याचा अंदाज सपशील चुकला होता. तो मंगलाबाईंना किती सुशील आणि संस्कारी समजत होता. पण इथं त्याला त्यांचं दुसरंच रूप बघायला मिळालं होतं. मंगलाबाईची ती पूजा, त्यांचा तो अवतार. नक्कीच मंगलाबाई काळी जादू करणारी मांत्रिक असावी. म्हणून तर इतके लोक त्यांच्याकडे मदतीसाठी येत असावेत. तारेला तार जोडली गेली आणि मोहन मनातल्या मनात अंदाजाचे इमले बांधायला लागला. आज अचानक तुम्ही इकडे कसे? मंगलाबाईचा आवाज कानावर आला आणि मोहनची विचारशृंखला तुटली. त्याने समोर बघितलं. मंगलाबाई त्याच अवस्थेत त्याच्यासमोर उभी होती. तिच्या अंगावर आताही तेच एक वस्त्र होतं. त्यातून तिच्या शरीराचे सगळे उभार मोहनला स्पष्ट दिसत होते. नजर वर करण्याची मोहनची हिंमत होत नव्हती. मंगलाबाई 40शीत असल्या तरी त्यांचं रूप आणि शरीर एकदम बांधणीचं होतं. सगळे आकार उकार एकदम शाबूत होते. मोहनची अवस्था एकदम विचित्र झाली होती. मंगलाबाईकडे पाहून एकीकडे शरीरातला रक्तप्रवाह वाढला होता तर दुसरीकडे त्याला स्वतःची लाज वाटत होती. साहेब, माफ करा, तुमच्यासमोर मला असं यावं लागलं. माझा नाईलाज आहे. आज अमावस्या असल्याने माझी पूजा असते. त्यामुळे मला असं तुमच्यासमोर यावं लागलं. पण काय करणार, आजची अमावस्या लाखातली एक. पूर्वीपार चालत आलेली ही परंपरा मला मोडता आली नाही. मंगलाबाईने स्पष्टीकरण दिलं. अहो, तुम्ही कशाला माफी मागता? मीच चुकीच्या वेळी आलो तुमच्याकडे. मोहनने तात्काळ बाजू सावरली. साहेब, वेळ चुकीची आहे की नाही, हे आपण कसं सांगणार? ते जाऊ द्या. तुम्ही इकडे कसे? तुमचं काही काम होतं का? मंगलाबाईने विचारताच मोहनला आपलं काम आठवलं आणि त्याचं शरीर एकदम थंडगार पडलं. जरा वेळ तो काहीच बोलला नाही. मग हळूच त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले. बाई, आज दुपारी घरी गेलो तर मला घरात जरा वेगळं दिसलं. म्हणून आलो तुमच्याकडे. मोहनला यापेक्षा जास्त बोलवल्याच गेलं नाही. हे पहा साहेब, अगदी अनवधानाने माझ्या बाबतीतलं एक सत्य तुमच्यासमोर आलं आहे. अमावस्येची माझी ही विधी पाहून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. माझा हा अवतार सुद्धा तुम्हाला पेचात पाडू शकतो. कदाचित तुम्ही मला मांत्रिक किंवा चेटूक करणारी स्त्री देखील समजायला लागला असाल. पण साहेब, सत्य आहे ते आहे. त्याला आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे जे घडलं ते सविस्तरपणे सांगा. मला काही मदत करता आली तर मी ती नक्की करीन. यावेळी मात्र मोहनच्या शब्दांचा बांध फुटला. दुपारी त्याला जे काही दिसलं, जे काही जाणवलं ते त्याने जमेल त्या शब्दांत मंगलाबाई समोर मांडलं. मंगलाबाई मोहनचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होती. मोहनचं लक्ष नव्हतं, पण जेव्हा मोहनने मीना सोबत असलेल्या त्या अमानवी आकृतीचं वर्णन केलं तेव्हा मंगलाबाईच्या डोळ्यात एक निराळीच चकाकी आली होती. नंतर जेव्हा ती बोलली तेव्हा तिचा स्वरही बदलला होता. साहेब, तुम्ही सांगता तसा प्रकार प्रत्यक्षात घडला असेल तर फार धोक्याची बाब आहे. हे बघा, आजचा दिवस अनेक अर्थांनी निराळा आहे. त्यात ही दुराग्रही अमावस्या. आज असं काही दिसणं. मंगलाबाई बोलता बोलता एकदम थांबली. ओसरीवर बसलेला म्हातारा घरात येत होता. मोहनही चमकून उभा राहिला. म्हातारा शांतपणे घरात आला. एक जळजळीत कटाक्ष मंगलाबाईकडे टाकला. मंगले कशाला त्याला यात गुंतवते? मग हळूच मोहनच्या खांद्याला स्पर्श करीत
तू हिच्या नांदी नको लागू. ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्याच्या वाटेची चौकशी कशासाठी करायची? बायकोला घे अन दुसऱ्या ठिकाणी राहायला जा. निघ आता. मोहन चुपचाप घराच्या बाहेर पडला. पण तिकडे मंगलाबाईची खुनशी नजर त्या म्हाताऱ्यावर खिळली होती.